पहाटेचा मंजुळवारा, पहाटेचा मंजुळवारा स्पर्शी तो मनाला, झोपतो गाला, कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला, कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला.
वासरीच्या आवाजाने होते मी बावरी. मी बाई आली राजी प्रीत म्हणे माझी तुझ्यावरी नातं आपलं सात जन्मांतरी. ऐकून होते मी बावरी पती माझ्यावर सोचे घरी सासू माझी रोजच तास करी. ते दूध लोणी विकतो मथुरा बाजारी. अडवा येईन अंदाचा हरी खडा मारून फोडील ना आला माझ्या घरी शिंकेची तेलकाची केली त्याने चोरी. मी विचारता करून शिरजोरी आणि लोणी फेकले माझ्या तोंडावर. अगं हे तारा काय का म्हणते राजा? तुला माझं जे माहिती आहे का गं? अगं सांगितल्याशिवाय कसं माहितच अगं ना. आपण पोरी पोरी मिळून मोठ्याच्या बाजारात झालं तर तुझा विचार तोच माझा मग चल तर. अगं आपण बाजारात जायचं खरं पण आपल्याला चालत चालते. अगं ती वरच्याची मावशी आहे बघ. अगं तिच्याने माझं कालच बंधन झालं. मी चाच वाटते भाऊ. मार पाहू. अगं मावशी मावशी का मावशी आले का आले मीरा मीरा अग तारा हीरा मीरा अग तारा अग मारी लका मावशी हीरा मीरा अग तारा अग मारी लका मावशी
जमले हो जमले काय मंडळी धंदे बिंदे आहे की काय हो आहे भरपूर आहे भरपूर असू दे मला तिथं बाजाराला जायला पाहिजेच की नाही नको अहो सरकार एवढं गारटलेत का कधी आहे आवाज येतोय ना येतोय जरा ह्यांच्याकडे बघते नाहीतर माझ्या नावानं बोंबलतील अगं हे पोरीनो, बोल मावशी अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं अगं मावशी, बाजारी चाललोय बाई बाजाराला चालले हो. अगं मग जायचं ना चलतात मग चल तर नाही जायचं ना अगं पण आम्हाला तर बाजाराची माहिती माहिती नाही माहीतच नाही तुम्हाला बाजार एवढी हड करतेस का थंडीत जात फुटफुट काय नाही ना बाळा अगं नाही पोरीनो, बाजाराला जायचं खरं आहे ग ते नेसलंय ते दिसतंय अगं पण घेतलंय काय अगं हे पण सांगितलं पाहिजे घ्या ते बघ काय म्हणते काय का मावशी आता काय घेतलं ते सांगायला नको अगं हो मग तिला सांग ना जरा अगं राजे सांग नाही मावशी सांगतो बा, होय. हा, मग सांग ना अगं मावशी मी घेतलं विकलं दूध म्हणजे तुझ्यात जायचं आहे ना अगं हो ते बघ असतंय नाही का वेगळंच वाटायचं आई काय बोलते झालं ना तुझं अगं हो हो माग अहो सरकार जरा येत आहे का पुढे काय घेतलंय काय बाजाराला मावशी मी घेतलं तू तू सुपासारखंच दिसतंय तुझं रूप तर हो माग अगं हे बिटुकले बाई काय घेतलंय काय बाजाराला लोणी माझी कोणी तर हो माग माझं वाय सांगायच्या आधी झाली असू दे. मी काय म्हणते दादा नो हे पूर्ण आपल्या सगळं भूमुलाचं दही दूध तूप लोणी सगळं ह्याच्यात घरी जातं का अगं मावशी काही काय बोलते अगं तुमची तब्येत बघा तिची तब्येत बघा म्हणून जरा म्हटलं बरं, तिला विचारते. अगं हे बाई तर मी घरी गेले आहे की काय सगळे काय घेतलंय काय बाजाराला अगं मावशी सांगितलं पाहिजे घ्या. अगं मीरा काय गं मावशी तुझ्या भाषेत जरा विचार तिला मी जमले अगं मावशी मी घेतलं दही तिला सांग जोरात सांग अगं मी घेतलं दही दहीच ना तर हो माझं हेच मावशीला सांगितलं असतं तर म्हणायची मग आता हिला पण विचार तू मी जमले काय अगं बाई तू काय घेत अगं मावशी मी घेतलं दूध दूध का हो मग हो माझं अगं मीरा पण तुझं तर काय अगं माझं काय अगं काय तेच मला सांग मावशी आपण बाजारात जाऊया बाजारात जाऊया चला मग हॅलो हे पहा सोहम ना कसं आहे ना असू दे असू दे ते असाल ते तो नाव आहे का अरे मीराबाई जरा अशी पुढे बघू ते सोहमराव किती लाजत आहेत बघ दिसले का त्यांचं एखादं नाव घे बघू सोहमराव अगं त्यांचंच घे आधी साखरेचे पोते सुईने होतवले ओ सोमराव साखरेचे पोते सुईने होतवले सोमरावांना पावडर लावून फसवले तसेच सतीश शिंदे यांचं पण मावशीला नाव घ्यायचं आता हे म्हणावं कुठे आहेत काय माफ करा समीर शिंदे समीर राव समीर राव समीर राव ते आहेत कोण आहे ते? समीर राव आता तुमचं नाव मी घेते फक्त तिसऱ्याच आहे ते माहितीला घे चालेल ना समीर राव विठ्ठल आता करते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का मंडळी मी आधी शिंगणापूरला गेले महादेवाचं दर्शन केले दिवाला व्हायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी अहो खूप शोधलं खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र त्या चंद्रभागेच्या पात्रात खाऊन ज्वलंत होतील नवनवीन धोरणा त्या चंद्रभागेच्या पात्रात खाऊन ज्वलंत होतील नवनवीन धोरणा आणि समीर साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे देते आम्हा कलाकारांना प्रेरणा आम्हा कलाकारांना अवी सावंत यांचंही मावशीला नाव घ्यायचं आहे अवी
रावांचं नाव घेते मीच घेऊ बापरे एवढ्या लवकर जमलीस असू दे चल हो माग अभिराव हो अभिराव नाव ऐका तर चौकेरी वाड्याला 7 खांब ऐकताय ना चौकेरी वाड्याला 7 खांब दशरथाच्या पोटी जन्मले राम गेले 15 रुपये आणले 15 राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयांची घेतली साडी माहेरी मोडली घडी नेसली साडी लवकरच आले देवरुख या नगरी कमरेला किल्ल्या उघडलं झाड दादा आले पडले कमरेला किल्ल्या उघडलं झाड दादा शेजारी भिंत भिंत शेजारी कपाट कपाटे शेजारी खाट खाटेवर गादी गादीवर उशी उशीवर पाळत पाळत वाटेल वाटीत तू सारखं अभिरावांचं रूप लग्न झाले का या दोघांचा जोडा म्हणजे यांचा न वहिनीचा वहिनी आले का रूपासारखा या दोघांचा जोडा दिसे सदा पाहतात पण अभिराव तुमच्यासाठी काय मूड आहे माझ्या हृदयाचं दार सिद्धी डेकोरेटर्स सह्याद्री नगर सिद्धी डेकोरेटर्स सह्याद्री नगर या सिद्धी डेकोरेटर्सचे मालक सिद्धी चव्हाण यांच्याकडून आमच्या मावशीकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या नमन मंडळातर्फे या बक्षीस त्यांचे मनस्वी आहार धन्यवाद. हे पूर्ण चला तर बाजाराला मग पोरी मुलींना विचारलं असेल तुझं काय असं माझं काय कशात काय आणि पटके पाय तर तुझं चांगलं पाहिजे एवढा असतं हो आणि माझ्याशी हो बोलून ऐका तर बाजारी जायचं आहे अवघड घाट आणि त्या घाटाची आहे वळणाची वाट माझ्याकडे आहे ताकाची माठ कळलं का हो कळलं काय आहे काकाची मार असं आता बोलतो हा यमुनेचा घाट नाही हा काही अवघड आहे आपण सुंदर गीत गायलं तर घाट कधी संपेल सांगणार सुद्धा नाही तर चलतर वर्षी आपण शिंगण करूया चला हॅलो हे पहा मुलगा आहे सिद्धी सिद्धी मुलगा आहे उर्फ सिद्धेश सिद्धेश राव तुमचं नाव ही माझी मिरज सिद्धेश राव ऐका आता जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र वा वा वा. जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र सिद्धी सिद्धिरावाच्या नावाचे घालते मी मंगळसूत्र प्रतिपदा थिरमळ यांच्याकडे मावशीकरिता 201 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्याचं जरा असं कडक असं नाव घ्यायचं आहे प्रतिपदा थिरमळ. ठीक हो बरं ठीक आहे नाव काय बोलला प्रदीप थिरमळ. प्रदीप राव नाव ऐका ऐकताय ना तर मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी 7 सुंदर तरुणी चालले आम्ही मथुरे बाजारी आपण प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या मुली आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पाहून काय करणार ना दादा म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या मुली आणि प्रदीप साहेब सदैव राहू आम्हामध्ये तुमची कृपा तुमची सारी तुमची कृपा तुमची सारी धन्यवाद व बक्षिसा त्यांच्या जन्म मंडळ मनाशी आभार आहे धन्यवाद. ला 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 ला
तुझ्या प्रेमामुळे या गाण्याची सुपरहिट गायिका कुमारी सई चेतन मिस्त्री राहणार राधे नंदाचा कान्हा अडवे वनाम अडवाटे ब्रह्मांड करणारा दृष्टांत नाश करणारा कृष्ण अवतार कृष्ण भगवान बोला कुठले देव अरे आता मधुर बाजार काय बोलतो काय म्हणतो मधुर बाजार चालले त्यांना विकारे पारी अटक मुली मी पेंद्या सुद्धा मला सांगितलं पाहिजे अरे पेंद्या अरे सुद्धा
आलो देवा कृष्ण देवांचे आम्ही ओ खास गाई राखी तो कुंजवनास कृष्ण देवांचे आम्ही ओ खास गाई राखी तो कुंजवनास या हो गोकुळ गावात एकच राजा देव कृष्ण माझा 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 देवाचे आम्ही होतात काही राखी तो कुंजवनास कृष्ण देवाचे आम्ही होतात काही राखी तो कुंजवनास या हो गोकुळ गावात एकच राजा कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा कृष्ण मला दुःखी तरी तो गोकुळाला सारे हे तुझं पिताला देवकी नंदन सावळा देवकी नंदन सावळा देवकी नंदन सावळा कृष्ण मला दुःखी तरी तो गोकुळाला सारे हे तुझं पिताला देवकी नंदन सावळा देवकी नंदन सावळा देवकी नंदन सावळा देवा आलो भेटीला हॅलो हॅलो हे पाहत गाई राखी तो कुंजवनास या हो गोकुळ गावात एकच राजा देव कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा देव कृष्ण माझा एकच राजा देव कृष्ण माझा मला दुःखी तरी तो गोकुळाला सारे हे तुझं पिताला देवकी नंदन सावळा देवकी नंदन सावळा देवकी नंदन सावळा आलो भेटीला केव्हा म्हणालो माझा एकच राजा देव कृष्ण 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 माझा आशीर्वाद अरे त्यांच्या अरे सुदामा चार गवळणी ताटमाट करून मोदळे बाजू चाललाय त्यांना रुग्णाच्या पारी अटक कामगिरी मी तुमच्या जवळ सोपत आहे मी तोच मी अरे हे पेंड्या, आज गावा
कामगिरी सांगितले. मोठी कामगिरी हा मोठी कामगिरी. आणि तीर कोणती? तीर कोणती म्हणजे तू काय ऐकलीस नाही? अरे मी काच नाही ऐकली अरे आपल्या दोघांच्या मध्ये पण दीपक सांगत होते तू काय ऐकलीस नाही? काच नाही ऐकली अरे एवढं सांगतो ती 16,360 गोपिका 16,360 गोपिका थाट माट करून दया दुधाचे माठ भरून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी चालले. का सांगतोस का? अरे मग त्यांना पिंपळाच्या पर्यंत कामगिरी आपल्या दोघांवर सोपवले. आपल्या दोघांना? आपल्या दोघांवर अरे मग ही कामगिरी मी नक्की करणार. नक्की करणार. नक्की करणार. हा, मोठ्या विश्वासाने कामगिरी सांगितले. नक्की करणार. अरे पण त्या गवळणी आहेत कुठे? अनयाची राधा आहे गवळ्याची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळ्याची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळाची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळाची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळ्याची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळ्याची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळाची चालली ठुमकत अनयाची राधा आहे गवळाची चालली या नावाचे. नाडवायचं? करशील ना कामगिरी? माझं जपायचं तुझ्या जपायची ना? माझं जपायची ना. अरे बाबा तू मोठ्या तोंडात सांगितलं होतास कामगिरी करतो म्हणून. अरे मला वाटलं लहान लहान असते. म्हणजे लहान लहानाचं झालं तुला खरं जमणार नाही? मला खरंच जमणार. तुला खरं अरे मला खरंच जमणार नाही. ही कामगिरी तुला जमणार? अरे मला ना अरे मला पण नाही जमणार. अरे मग एवढा बॅडकार का फुगलाय का? अरे करणार का भुगले कुठे? तो बाजऱ्याला हे जाऊ दे. आता ही कामगिरी ना तुला जपायची ना मला जपायची. नार कोण? बघ बघ तुझ्या पण ओळखीच आहे बाबा. एकदा बघ इकडे बघ. तो बघ बघ बघ. अरे हे काय? अरे मी तुला दोन आहे ऐकत आहे. अरे नाही. माझा मित्र आहे. अरे तुझा मित्र एकच त्याला हात मार. अरे तुझा आवाज कसा गोड आहे. मित्र तुझा आणि त्याला मी हात मारू. पण नक्की येईल ना बे? नक्की येईल. नक्की. मग हात मारू. मग हात मारतो. अरे ये अरे बाबा ये अरे ये आला आला दिसतोय कुठे? हा अरे मी आता येत नका. अरे मी आज हात मारली यायला पाहिजे. त्याचं नाव विचारलं? इकडे ये. मित्र तुझा ना तुला नाव सांगाय नको. मग तुला नाव विचारायला नको. सॉरी पण आता सांग त्याचं नाव. याचं नाव ना हा पाकिडे. अरे मग तू कसं राहतोस वाकडे? अरे त्याचं नावच तसं आहे. तुझं नावच कसं आहे? हा वाकडे बाकडे कामगिरी करेल ना? अरे वाकडे वाकडे चांगली कामगिरी करतात. नक्की करेल. मग हात मारू मार. मग हात मारतो. काय नाही बोला. पाकिडे. अरे फाकड्या रे फाकड्या. काय बोलतो? अरे बाबा इकडे ये इकडे ये. अरे इकडे लय मजा आहे. अरे भरपूर दैनिक कोणी खायला भेटणार आहे. हा, ये लवकर. हॅलो आकाश बोथले. अहो छान बनवतो नाक्यावरचा अन्न इडली आणि डोसा. अहो छान बनवतो नाक्यावरचा अन्न इडली आणि डोसा. आकाशराव बिलकामाचे आता त्यांना 80 रुपये पोहोचा. अक्षय कुमटेकर व कोट्या कदम व कोट्या कदम यांच्याकडून पावशी करता एकत्रित नाव घ्यायचं. त्यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे.
काल तसं म्हणलं की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं अक्षय आणि गोट्या. अक्षयराव आणि गोट्याराव नाव आहे का? तर शिवरायांच्या स्वराज्य जिजाऊंच्या स्वप्नाने संभाजी राजेंचा पराक्रम. शिवरायांच्या स्वराज्य जिजाऊंच्या स्वप्नाने संभाजी राजेंचा पराक्रम. राजाराम राजेंचे तोडले आणि तारामचे बोलले. घोरपडे बंधू सोडते आणि धन्य ते हमीराव मोहिते. तानाजी ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पीने देहबान. आणि तुम्ही दोघे आहात आम्हा कलाकारांचे प्रेम नसतान. आम्हा कलाकारांचे प्रेम नसतान. राहिला कुठे काय माहिती गारे सुदामा हाक मारेला गारे सुदामा हाक मारिला मी आलो तुझ्या रे जोडीला चुकली माझी गाय कापिला मी आलो तुझ्या रे जोडीला चुकली माझी गाय कापिला अरे तुझा सायले गायचं सुपुत्र सायले गावचं सुपुत्र म्हणा आपले देव बाप्पा श्रीकृष्ण तुम्हाला भेटले आपल्याला मोठी कामगिरी सांगितले. ती कोणती सांगतो 16 सहस्र 360 गोपिका गोपिका हात मार काय म्हणतो या दुधाचे मार बाप रे मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी चालले. जाऊ दे अरे जातात त्या जाऊ दे. गोकुळात बोलण्या गोकुळात राहिलं पाहिजे. मग त्याला पिंपळावर राहण्याची कामगिरी आपल्या तिघांना सोपवले. गाणं खपवले कामगिरी तुला करायचंय. मला करायचे अरे पण त्या गौरीने हात अरे हे काय? आता आठवण नाही. दाखव गौरी गाडीच्या टोकाकडे बघ. हा बघतो चांगल्या गौरीने पांढ्या सुटलो अरे असणार आहे. पण त्या गवळ्याच्या पुरी त्या देतू थोडी खातात. अरे म्हणून त्या पांढऱ्या. काय म्हणतो बघ त्या गौऱ्याच्या पोरी दूध तोंडी खातात म्हणून त्या पांढऱ्या हा काय मला कोणत्या का म्हणून का
हे वाकड्या वाकड्या साकड्या पिकल्या. काय पण म्हणू का थांबलो होतो आमचे खानदानी आहे. काय तर जाऊ दे या पांढऱ्या पांढऱ्या पटू गवळीला अडवायचंय. अरे ह्यांना अडवायचंय यांना अडवायचंय. काय म्हणतो काय हात जायला. अरे ही कामगिरी मी करणार लागतं जायला मी दाखवा पुढे आम्ही येतोय मागून. हे मूर्खा इकडे काय आहे? मावशी इकडे आहे. मावशी इकडे अरे ही मावशी अरे त्या मुलीची मावशी तुझ्या आईची मागची तुझ्या आईशी तुला सांगितलं ना जाऊ तर विचार तिला. कमी घाबरतो होय ए मावशे तू माझ्या आजीची मागची भय नाही माझ्या आईची मला कधी सांगितलं नाही बा मी काय म्हणते या आमच्या वाटीवर काय चालतोय काय काय करतोय म्हणजे तुला माहिती नाही तिला कसं माहिती आता अशी एक बातमी आमचे काय करतोय म्हणजे तुम्हाला अडवायला आणलंय का बरं का बरं म्हणजे आता ट्रेकिंगला जाऊन हुकूम आहे ना हा ना देवांचा हुकूम हा का पण का पण तरी कोण आपल्याला म्हणतात तो तिला माहिती नाही. तुला माहिती नाही मला माहिती असतं तुम्हाला विचारत असतं ना. काय आहे हा? तिला विचार तुम्ही आलेला जाणार कुठे. अरे होय बरं. माझे आवाज खाली खाली कशाला आवाज येतोय मला. येतोय ना माझे तुम्ही आलेल्या कुठे जाणार कुठे? आम्ही आलेल्या कुठून हे तुला काय करायचंय करायचंय म्हणजे काय करायचंय आम्हाला भरपूर काय करायचं सांगायचं. काय बरं मग ऐका आम्ही आलेल्या कुठून नंतर जाणार ते मथुरेला. तिला सांग मथुरेचा रस्ता गरीबांना आहे. मी काय म्हणते तुझ्या खांद्यावर बंदूक आणण्यापेक्षा समोर येऊन बोला ना. तुझे काय ओळख वगैरे आहे का सांगे तिला बोल. ओळख सांग ते सांग ना आहे काय हे सांग तुम्ही जरा देवकी नंदन मुरलीवाला नंद यशोदेने पाहिला देवकी नंदन मुरलीवाला नंद यशोदेने पाहिला असा देव माझा सावला देव गोकुळा जन्माला देव गोकुळा जन्माला Thank you.
मला घाल फिरवलं तुला चक्कर आली की रे बरं आहे का अरे तो बरं आहे आता पुढे काय तुला सांग आमचा कायदा ऐका आमच्या कायद्याप्रमाणे बघावं लागेल ए मावशे मला बसावं लागेल मावशे तू माझ्याशी बोलते बोल नको काय बाबा हा ऐकला आमचा कायदा मग आमच्या कायद्यानं इथं तुला बसावं लागेल आहे ना हा त्या कायद्याने कशाला चालू चालून फार थांबवा लागलाय फुटबॉल देशाची काय मावशे त्या कायद्यानं बरं बाई त्या कायद्यानेच बसा हा बसा लवकर बसल्याशिवाय दादा काय सांगून ठेवतोय ए मावशे बसते की नाही अरे बसते ना तू जाणार हा बसल्याशिवाय आम्ही जाणार काय सांगून ठेवतोय हे गावाची त्याचं आपली काम पहिले सुद्धा मला सायली कामगिरी अपूर दिसते आपण त्यांना विचारलं पाहिजे पोरीनो तुम्ही आलेले उठून जाणार कुठे आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला मोठे रस्ता प्रतिबंध आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ बारा मारा देश मार्ग मी ते उभा आहे आपल्याला म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे असतात मग अरे कसे असतात पायी पद्म बेंडी मस्त किचुरा कटीमध्ये हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात मग असं दिसते कृपा. तरी येऊ या कलियुगात मी माझे सारे अनुभव करून ठेवले आहे मग आपल्या जन्मपणा सांगा ऐक तर हॅलो हे पहा सुरमुरलीचे ऐकुनी कानी भान हरपली सुरमुरलीचे ऐकुनी कानी भान हरपली वरण सावळ सुंदर देखना ओटी गानवितो
पोलीस ठाण्याचे त्यांचे चिरंजीव खास करून करुणी वेणी साद सवरले रूप पाऊनी वानर पाले गुण गाऊ किती जडली तुझवर प्रीती वेळ लावीची भोळा जीवाला हो घनश्याम तू सावळा मुकुंदा घनश्याम तू सावळा मुकुंदा
सोडणार नाही सोडणार तुम्ही आता नमस्कार कार्यकरी कोणते मी 10 वाजता येणार त्यामुळे तू बंद केलास हो मी पण गेल्या का लहान तोटी मोठा घास गेला तुला लाज नाही वाटत दोन पाच पटकन माहिती शकते 6 बावन्न शेवटी मारली 7 रन द्वार केला 8 काय म्हणे कृष्ण तुमच्या समोर बरं काढ ते वाईदा तू माझ्या समोर येतो झाले मला आज बरा सापडलास माझ्या तावडीत एवढ्या मुलांना झेपत आहे ना नाही सोडणार